भारतीय राज्यघटनेच्या 130व्या घटना दुरुस्तीच्या संबंधाने आज लोकसभेमध्ये ठेवण्यात आलेलं जे बिल आहे ते बिल जॉईंट पार्लमेंटरी कमिटीकडे पाठवण्यात आलेलं आहे। या बिलमध्ये नक्की काय कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट केली गेलेली आहे किंवा करण्याची योजले आहे ते या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। मित्रांनो, भारतीय राज्यघटना जी आहे, भारतीय राज्यघटनेच्या चॅप्टर 5 मध्ये द युनियन, तसेच चॅप्टर 6 मध्ये द स्टेट्स आणि चॅप्टर 8 मध्ये द युनियन टेरिटरीज या संबंधीच्या प्रोव्हिजन्स देण्यात आलेले आहेत। द युनियन म्हणजे केंद्र सरकार आणि केंद्रीय शासन जे आहे त्या संबंधीच्या प्रोव्हिजन्स आपण म्हणूयात की देण्यात आलेले आहेत। तर चॅप्टर 6 मध्ये द स्टेट्स म्हणजे राज्य मशिनरी जी आहे त्या संबंधीच्या प्रोव्हिजन्स देण्यात आलेले आहेत आणि चॅप्टर 8 मध्ये युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेश या संबंधीच्या प्रोव्हिजन्स देण्यात आलेले आहेत। चॅप्टर 5 मधील आर्टिकल 75 जे आहे ते काउन्सिल ऑफ मिनिस्टरच्या संबंधीच्या ज्या अदर प्रोव्हिजन्स आहेत त्याबद्दल तरतुदी ज्या आहेत त्या इथे एक्सप्लेन करण्यात आलेल्या आहेत भारतीय राज्यघटनेमध्ये। याच आर्टिकलमध्ये 5A नावाचं नवीन क्लॉज ॲड करण्यात आलेला आहे आणि या क्लॉजच्या अनुसार जर एखादा मंत्री कॉन्झिक्युटिव्हली 30 दिवस भारतातील कोणत्याही कायद्यांमुळे की जो असा कायदा ज्याची शिक्षा 5 वर्ष पर्यंत एक्सटेंड होऊ शकते किंवा त्यापेक्षा जास्त असू शकते, अशा चार्जमुळे जर डिटेन असेल आणि कस्टडीमध्ये जर असेल तर प्राईम मिनिस्टर जे आहेत त्यांच्या सल्ल्यानं प्रेसिडेंट त्याला त्याच्या ऑफिसमधून 31व्या दिवशी अशा कस्टडीच्या मध्ये घेतल्याच्या नंतर 31व्या दिवशी त्याला ऑफिसमधून काढू शकतात किंवा त्याला पदावरून पदच्युत करू शकतात। जर प्राईम मिनिस्टरने अशा प्रकारचा सल्ला किंवा अशा प्रकारचं रेकमेंडेशन जर प्रेसिडेंट यांना दिलं नाही तर 31व्या दिवशी अशा मंत्र्यानं त्याचं मंत्रिपद त्यागलेलं आहे असं समजण्यात येईल किंवा त्याला त्याच्या मंत्रिपदावरून काढून टाकण्यात आलेलं आहे, पदच्युत करण्यात आलेलं आहे असं समजण्यात येईल। आता मंत्र्याच्या बाबत जेव्हा हा निर्णय घ्यायचा असेल तेव्हा प्रेसिडेंटला विथ रेकमेंडेशन ऑफ प्राईम मिनिस्टर जर मॅन्डेटरी असेल, पण जर स्वतः पंतप्रधानांच्या बद्दल अशी परिस्थिती निर्माण झाली तर काय करण्यात येईल, तर यामध्ये अशी प्रोव्हिजन करण्यात आलेली आहे की जर स्वतः पंतप्रधान प्रोव्हाइडेड फर्दर that in the case of the prime minister who for any period of 30 consecutive days during holding of the office as such is arrested and detained in custody on allegation of committing an offence under any law for time being in force which is punishable with imprisonment for the term which may extend to 5 years or more shall tender his resignation by the 31st day of such arrest and the detention। म्हणजे अशा प्रकारे जर पंतप्रधान स्वतःच जर डिटेन्शनमध्ये असतील 5 वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त शिक्षा असणाऱ्या चार्जमुळे, तर ते स्वतः 31व्या दिवशी अशा डिटेन्शनपासून स्वतःचं रेजिग्नेशन टेंडर करतील आणि जर त्यांनी असं रेजिग्नेशन टेंडर केलं नाही तर 31व्या दिवसापासून त्यांनी त्यांचं मंत्रिपद पंतप्रधानपद त्यागलेलं आहे असं समजण्यात येईल। सिमिलर प्रोव्हिजन आर्टिकल 164 मध्ये क्लॉज 4A ॲड करून जशी केंद्रीय मंत्रिमंडळ आणि पंतप्रधानांच्या बाबतची तरतूद आहे, सिमिलर तरतूद राज्याचं विधानसभेमध्ये जे असणारं मंत्रिमंडळ आहे त्या मंत्रिमंडळाबाबत आणि चीफ मिनिस्टर यांच्याबाबत देखील करण्यात आलेली आहे। आर्टिकल 239AA अनुसार नॅशनल टेरिटरी दिल्ली NCR जे आहे तिथे देखील सिमिलर प्रकारची तरतूद करण्यात आलेली आहे, कारण दिल्लीमध्ये देखील मंत्रिमंडळ आणि चीफ मिनिस्टर अशा प्रकारची अरेंजमेंट आर्टिकल 239AA अनुसार करण्यात आलेली आहे। म्हणजेच काय, अशा कोणत्याही चार्जमुळे, क्रिमिनल चार्जमुळे असेल किंवा कोणताही लॉ जो भारतभूमीमध्ये एन्फोर्समध्ये आहे आणि ज्याची शिक्षा 5 वर्षापर्यंत किंवा त्यापेक्षा जास्त आहे, अशा चार्जमुळे जर कोणताही मंत्री, पंतप्रधान, चीफ मिनिस्टर किंवा राज्यातील कोणताही मंत्री किंवा दिल्ली NCR मधील मंत्री किंवा चीफ मिनिस्टर जर डिटेन्शनमध्ये आणि कस्टडीमध्ये असेल तर 31व्या दिवशी मंत्र्याच्या केसमध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांनी केंद्रीय लेवलला प्रेसिडेंटला, तसेच युनियन टेरिटरीमध्ये चीफ मिनिस्टर यांनी प्रेसिडेंटला आणि राज्यामध्ये मुख्यमंत्री यांनी गव्हर्नर यांना रेकमेंडेशन करावं आणि जर असं रेकमेंडेशन केलं नाही तर 31व्या दिवशी त्यांचं मंत्रिपद संपुष्टात आलं असं मानण्यात येईल। तर ही जी तरतूद आहे ही घटना दुरुस्ती करण्याचे 130th कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंटमध्ये योजले आहे। यामध्ये एक छोटासा फ्लॉ असा आहे की 239AA ही जी प्रोव्हिजन आहे
ही युनियन टेरिटरी ऑफ दिल्लीला लागू होते, कारण तिथे मंत्रिमंडळ आणि मुख्यमंत्री अशा प्रकारची अरेंजमेंट आहे. परंतु सिमिलर अरेंजमेंट पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशासाठी देखील आहे आर्टिकल 239A नुसार. मग ही जी घटना दुरुस्तीचं जे बिल आहे यामध्ये 239A आर्टिकल कव्हर करण्यात आलेलं नाही आहे. मग ही प्रोव्हिजन पुदुचेरी या केंद्रशासित प्रदेशाला लागू होणार की नाही याबद्दल देखील संदिग्धता आता माझ्या मनामध्ये तरी आहे. मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि लिंक तुमच्या मित्रांपर्यंत शेअर करा.